मित्र, स्वामीजी मद्रासहून मुंबईला आले होते। आता ते राजा अजित सिंह यांच्या निमंत्रणावरून ते खेत्रीला जाणार आहेत। तिथून ते पुन्हा मुंबईला येणार आहेत आणि मुंबईहून बोटीने ते शिकागो येथे अमेरिकेस जाणार आहेत। सर्व धर्म परिषदेमध्ये स्वामीजींचा सहभाग हिंदू धर्म प्रतिनिधी म्हणून निश्चित झालेला आहेच। मित्र, रामकृष्णांचे जे एक भक्त होते ते मुंबईला राहत होते। त्यांचं नाव होतं कालीप्रसाद घोष। स्वामीजी त्यांच्याकडे काही दिवस राहिले आणि त्या काळामध्ये स्वामीजींनी काही मित्रांच्या भेटी घेतल्या, आवश्यक कामे पण करून घेतली आणि ही आटोपल्यानंतर स्वामीजी व मुंशीजी जगमोहनलाल हे तिथून खेत्रीला निघाले आहेत। स्वामीजींना पाहताच खेत्रीचे महाराज जे अजित सिंह त्यांना खूपच आनंद झाला। त्यांनी स्वामीजींना साष्टांग नमस्कार केला। नुकतेच जन्मलेले जे युवराज पदावर अधिकार सांगणारे असे जे बालक स्वामीजी समोर आणण्यात आले, स्वामीजींनी मनपूर्वक आशीर्वाद दिला आणि त्यानंतर 3 आठवडे स्वामीजी खेत्रीलाच होते। त्यावेळेस दररोज रात्री अजित सिंगाशी स्वामीजींचा संवाद होत असे। दरम्यान स्वामीजींनी कलकत्ता येथील आपल्या घराशी गेली 5-6 वर्षे त्यांचा संपर्कच नव्हता आणि त्यामुळे संन्यस्त जीवन जरी असले तरी मनाच्या कोपऱ्यात स्वामीजींना कुठेतरी आपल्या घराबद्दल चिंता वाटत होती की आई भुवनेश्वरी देवी आणि आपल्या भावंडाचं काय परिस्थिती असेल, ही चिंता त्यांना होती। आणि एक दिवशी त्यांनी अजित सिंगांना बोलताना सहज ती सांगितली। अजित सिंगांचे मन घैवरले आणि ते म्हणाले, आपण ही चिंता मनातून काढून टाका। मी तुमच्या मातोश्रीला दरमहा 100 रुपये पाठवत जाईल। महेंद्रनाथ हा स्वामीजींचा मधला भाऊ 23 वर्षांचा होता, तर धाकटा भूपेंद्रनाथ हा 12 वर्षांचा होता। या रकमेमुळे त्यांच्या शिक्षणाची चांगली सोय झाली आणि आई भुवनेश्वरी देवींच्या मनावरील भार त्यामुळे हलका झालेला आहे। मित्र, त्या काळी 100 रुपयाचं मूल्य हे 1 लाखाच्या बरोबरी होतं आणि त्यामुळे फार मोठा भार त्या ठिकाणी त्या कुटुंबाचा हलका झालेला आहे। या सहकाराचे स्मरण मात्र स्वामीजींना शेवटपर्यंत राहिले। त्यांनी कृतज्ञतापूर्वक एका पत्रामध्ये राजा अजित सिंगांना 1898 मध्ये लिहिले आहे। एक पत्रामध्ये, त्या पत्रात त्यांनी लिहिले की आज मी जो काही आहे जगात आहे तो तुम्ही केलेल्या सहाय्यामुळेच आहे। मित्र हो, 1911 पर्यंत आई भुवनेश्वरी देवी ह्या जगाचा निरोप घेईपर्यंत प्रत्येक महिन्याला अजित सिंगांनी 100 रुपये दरमहा कलकत्त्याला त्यांच्या घरी पाठवले। या दरम्यान अजित सिंगांनी सुचवल्याप्रमाणे स्वामीजींनी विवेकानंद हे नाव धारण केले होते। विवेकानंद याचा अर्थ अंतिम सत्याचा शोध घेणारा आणि त्यामध्ये आनंद मानणारा असा होता। यापूर्वी आधी खेत्रीला येण्यापूर्वी किंवा मद्रास आणि हैदराबाद येथे त्यांनी नाव सच्चिदानंद हे धारण केले होते, पण स्वामीजींना राजांनी विवेकानंद हे नाव दिले होते। आता नावच दिले असे नाही तर त्यांनी पोशाख सुद्धा एक संन्यासाचा वेगळा घेतला होता की ज्यामुळे त्यांना सर्व धर्म परिषदेमध्ये उपस्थित राहता येईल किंवा वेगळ्या हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व तिथे खुलून दिसेल। अंगावर गुडघ्यापर्यंत पोहोचणारा झुळझुळीत असा भगव्या रंगाचा झगा, कमरेचा आडवा भगवा शेला, मस्तकावर म्हणजे डोक्यावर केशरी फेटा असा तो वेश होता। अजित सिंगाचा निरोप घेऊन स्वामीजी मुंबईला बैलगाडीने निघाले होते। पुढे ते रेल्वेनेही जाणार होते काही प्रवास, पण जगमोहनलाल बरोबर होते। मुंबईहून स्वामीजी बोटीने अमेरिकेला जाणार होते हे आपल्याला माहितीच आहे, पण त्यांना भेटण्यासाठी ठरूनच
कलकत्त्याहून ब्रह्मानंद आणि तुर्यानंद हे गुरुबंधू त्या ठिकाणी उपस्थित झाले होते। ही सर्व तयारी झाली आणि ज्यावेळेस स्वामीजी मुंबईहून शिकागोला जाण्यासाठी निघाले त्यावेळेस तुर्यानंद आणि ब्रह्मानंद तेथे पोहोचले, ते हजर झाले। स्वामीजींना आनंद झाला। त्यांना वराहनगर मठाची, म्हणजे ज्या ठिकाणी मित्र हो तुम्हाला माहिती मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलेलं आहे की वराहनगरमध्ये सर्व गुरुबंधू मिळून एक साधना करत होते, हिंदू धर्माचा वेगवेगळ्या ग्रंथाचा अभ्यास करत होते। त्याची चिंता स्वामीजींना आता वाटत होती की मी आता एवढ्या दिवस दूर जाणार, म्हणून त्यांनी बोलताना गुरुबंधू म्हणजे तुर्यानंदांना ते म्हणाले की तुम्ही जो धर्म म्हणता तो मला काही समजत नाही, मानव सेवा हीच ईश्वर सेवा असे खरे रामकृष्णांची शिकवण होती, ती आपण या ठिकाणी अंगीकारायला पाहिजे आणि तोच खरा धर्म। मित्र, विवेकानंदांनी धर्माच्या व संन्यास आश्रमाच्या बाबतीत क्रांतिकारक असा विचार केला, तो बदल केला, हे लक्षात घ्या। आणि मित्र हो, स्वामीजी अबू मार्गे ज्यावेळेस, म्हणजे आधी ते बैलगाडीने आले खित्रीहून, पण नंतर ते अबू मार्गे रेल्वेने मुंबईला आले। त्या दरम्यान एक रेल्वेमध्ये घडलेली घटना या ठिकाणी मला सांगावीशी वाटते की स्वामीजींच्या शेजारी एक गृहस्थ रेल्वेमध्ये बसलेले होते। ते प्रतिष्ठित होते, भारतीय होते। कोणत्या तरी नियमाच्या आधारे तिकीट तपासणीने म्हणजे टीटीने त्या डब्यातून संबंधित मनुष्याला, म्हणजे त्या प्रतिष्ठित भारतीयांना खाली उतरण्यास सांगितले। त्या तपासणीकाचा सूर उर्मटपणाचा होता हे स्वामीजींच्या लक्षात आले। तो म्हणाला, तुम नीचे उतर जाओ, ज्यादा बात मत करो। मात्र विवेकानंदांनी तुम या शब्दाला आक्षेप घेतला आणि त्या टीटीला ते म्हणा सॉरी वगैरे न म्हणता पुन्हा विवेकानंदाकडे पाहून टीटी म्हणाला की दिस मॅन इज फ्रॉड अँड पनिशमेंट इज मस्ट। याआधी तपासनिकाने तुम न म्हणता आप असे म्हणणे आवश्यक होते। आता पुन्हा त्या गृहस्थाला मॅन असे संबोधले। विवेकानंद म्हणाले, यू आर नॉट स्पीकिंग व्हेरी वेल इंग्लिश ॲज वेल ॲज हिंदी ऑल्सो। आणि तुम्हाला म्हणजे हिंदी नीट येतच नाही आणि इंग्लिश पण नीट येत नाही, तुम्ही व्यवस्थित बोलत नाही। तुम्ही या गृहस्थाला जंटलमन म्हणणे आवश्यक होते। त्यानंतर पुन्हा विवेकानंद म्हणाले, तुमचा क्रमांक आणि नाव सांगा, मला वरिष्ठाकडे तुमची तक्रार करायची आहे। मग त्या इंग्रज टीटीने कसा बसा काढता पाय घेतला। त्यानंतर जगमोहन लालकडे पाहत स्वामीजी म्हणाले, या युरोपियन लोकांशी वागताना आपण स्वाभिमानाने वागले पाहिजे। येथे विवेकानंदांना भारतीय नागरिकांचा स्वाभिमान महत्वाचा वाटला। मित्र हो, या गुलामगिरीच्या काळामध्ये आम्हा भारतीयांचा आत्मविश्वास कुठेतरी हरवला होता, हेच या प्रसंगातून लक्षात येते। आता विवेकानंद आणि जगमोहन लाल यांची रेल्वेतून मुंबई स्थानकापर्यंत पोहोचते झालेले आहेत। मद्रासवरून भेटीसाठी आलेले आलासिंगा पेरुमल स्थानकावर आधीच उपस्थित होते। स्वामीजींना निरोप देण्यासाठी ते आले होते। स्वामीजींचा पोशाख तसेच पहिल्या वर्गाचे तिकीट यासाठी राजा अजित सिंगाने आधीच 3000 रुपये दिले होते। 31 मे 1893 मध्ये विवेकानंदांनी मुंबई सोडली, ती बोटीमधून निघाले होते। तो दिवस उजाडला। स्वामीजींनी मुंशी मोहनलाल आलासिंगा यांना आलिंगन दिले, गळाभेट झाली, दोघांच्या डोळ्यात अश्रू आले, बोटीमधून आवाज झाला, भोंगा वाजला, बोट निघाली आणि निरोप घेताना स्वामीजी दोन्ही हात उंचावत निरोप घेत होते। तक्षणी मुंशीजी जगमोहन लाल आलासिंगांना म्हणाले, स्वामीजी प्रत्यक्ष राजकुमार आहेत, हा राजकुमार दिग्विजय करून जग जिंकायला निघाला आहे आणि तो उद्या सम्राट ठरेल। एवढा आत्मविश्वास जगमोहन लालला सुद्धा होता।
विवेकानंदाचा हा प्रवास 13,000 किलोमीटर पेक्षा थोडा अधिक होता. पेनिन्शुलर स्टीमर या बोटीतून प्रवास होता. मात्र ह्या प्रवासाचे वेगळेपण असे होते की स्वामीजी जवळ काही सामान होते आणि पैसे होते. भारत परिक्रमेमध्ये स्वामीजी असताना फक्त कमंडलू वगैरे संन्यासाची साधनच त्यांच्या जवळ असायची, म्हणजेच काहीच नव्हतं. इथे मात्र सामान आणि पैसे होते. थोड्याच अवधीत स्वामीजींनी बोटीवरील दैनंदिनीशी आपल्याला स्वतःला जोडून घेतले होते आणि लांबलचक भगव्या कफनीने त्यांचे म्हणजे सर्वांचे प्रवाशांचे लक्ष त्यांच्याकडे लागले होते आणि त्यामुळे बोटीवरील सहप्रवासी स्वामीजींच्या गंभीर स्वभावाने आणि विद्वत्तेने दिपून गेले होते. मित्र हो, मुंबईमधील शेठ छबिलदास याच बोटीने जपानला चालले होते. तसेच भारतातील औद्योगिक युगाचे प्रवर्तक सर जमशेदजी टाटा पण याच बोटीने स्वामीजी बरोबर होते. त्यांची व स्वामीजींची तिथे भेट झाली, कारण स्वामीजी त्या काळात 3 महिने बोटीवर होते आणि त्यामुळे प्रदीर्घ कालावधी त्यांना तिथे मिळाला होता. औद्योगिकीकरणामध्ये पायाभूत जे लोह आणि पोलाद सारख्या मूलभूत उद्योगाला प्राधान्य देण्याचं दोघांचंही मनात नियोजन होतं आणि यावर दोघांचे एकमत झाले. भारतात वैज्ञानिक संशोधन संबंधित एक संस्था टाटाजींना उघडायची होती आणि त्या संस्थेचं नाव त्यांना इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स जी बेंगलोरला होती किंवा आता आहे त्यावेळेस ती उघडण्याचा मानस करत होते. आपण त्या संस्थेचे म्हणजे स्वामीजींनी त्याचं अध्यक्षपद स्वीकारावं अशी स्वामीजींना त्यांनी विनंती केली. या संदर्भात पुढे 23 नोव्हेंबर 1898 मध्ये टाटांनी स्वामीजींना याबाबत पुन्हा विनंती केलेली आहे आणि ते पत्र आजही जमशेदपूर येथे टाटा प्रदर्शनीमध्ये पाहावयास मिळते. काही वर्षापूर्वीच माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी त्याचा उल्लेख त्यांच्या पुस्तकामध्ये केलेला आहे. जहाजाचा कॅप्टन म्हणजे दरम्यान त्या प्रवासामध्ये स्वामीजी बरोबर फेऱ्या मारत असाय आणि त्या फेऱ्या मारत असतानाच त्या कॅप्टन कडून स्वामीजींनी सर्व माहिती करून घेतली की यंत्राचे भाग ते कसं काम करतात, अशा प्रकारे म्हणजे त्या पाठीमागं सायन्स कोणतं आहे, त्याचे काम याबद्दल ते वेळोवेळी तो सांगायला लावत असत स्वामीजी आणि कॅप्टन पण मुद्दाम होऊन सांगत असत. बोट बंदरावर लागतात स्वामीजी मनोसक्त भटकून येत असत, कारण शेजारी शहर असायचे, त्या शहराला लागून जे बंदर असायचे त्या बंदरातून उतरल्यानंतर स्वामीजी लगेच त्या शहरामध्ये जात असत. त्या शहरातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळेच पाहत नसत तर माणसे निरीक्षण करत आणि त्यांच्या सवयी, चालीरीती, पोशाख एवढेच नव्हे तर स्त्री सौंदर्याचे विशिष्ट त्यांचे समज आणि त्यांची वैशिष्ट्ये यांचे निरीक्षण केले. त्यामुळे त्यांनी जे या काळातलं प्रवास वर्णन लिहिलं आहे ते खूप विनोदी आणि मार्मिक शैलीत आहे, ते आपण नक्की वाचा. परिवाजक विवेकानंद असे त्या पुस्तकाचं नाव आहे. मित्र, बोटीवरील प्रवास जवळपास 3 महिन्यांचा होता. स्वामीजी बऱ्याच वेळा समुद्राच्या लाटा, आकाशातील चंद्रतारे याचं निरीक्षण करत असेल, त्यात सानिध्यात असत आणि साहजिकच मग ध्यान लागत असे, चिंतन व्हावी. आणि एवढंच नव्हे तर त्यांच्या मनावरून काही स्मरणचित्र सुद्धा उमटत असत की आपले अतिप्रिय गुरु किंवा शिष्य, गुरुबंधू, मातृभूमीच्या आठवणी, भारत परिक्रमेमध्ये असलेल्या झालेल्या घटना त्यांच्या दृश्य पटलावरून सरकत होत्या. आणि केवळ 29 वर्षाचा युवक हा आठवणीचे प्रचंड भावविश्व घेऊन प्रवासाला निघाला होता. आपल्या मातापित्यांचे संस्कार, गुरुदेवांचे आशीर्वाद, हिंदू ग्रंथांचे ज्ञान, पाश्चिमात्य तत्वज्ञांचा
अभ्यास, गतकालीन वैभवांचा इतिहास, भारताचे वर्तमान दुस्थिती आणि आध्यात्मिक व आयुष्यातील अनुभवाची शिदोरी, भविष्यकालीन उत्कर्षाचे स्वप्न, हे सगळं बरोबर त्यांनी घेतलं होतं आणि मग ते प्रवासाला निघाले होते. अर्थात यावरून विविधतेतील एकता हे जे त्यांचे सुस्पष्ट चित्र त्यांच्या मनामध्ये होते. आणि स्वामी विवेकानंदापेक्षा योग्य असा पुरुष स्वामी विवेकानंद हे होते. आणि आध्यात्मिक धडे त्यांनी गुरु रामकृष्णांकडून घेतले होते, की जे स्वतः एक मूर्तिमंत सर्व धर्म परिषद होते. आता पुढे ते प्रवास कसे करतात, त्यांना अजून पुढे कोणकोणत्या देशामध्ये कसे अनुभव येतात, आणि ते शिकागोला तिथे गेल्यानंतर त्यांना काय परिस्थिती ओढवते, सर्व धर्म परिषदेमध्ये त्यांना प्रवेश मिळतो का नाही, कसा मिळतो, हे पाहणं मोठं मनोरंजक आणि त्याचप्रमाणे आपल्याला माहितीपूर्ण असेल. तोपर्यंत मित्र, धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.